मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का? जर तुम्हाला नाशिकच्या प्रसिद्ध श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन अगदी 5 मिनिटात घ्यायचे असेल, तर आता थेट तुमच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत. फक्त 5 मिनिटांच्या VIP दर्शनासाठी आता भाविकांना तब्बल ₹2500 मोजावे लागणार आहेत. देवस्थान ट्रस्टने नुकतीच ही नवीन ब्रेक दर्शन योजना सुरू केली आहे. एकूण धक्का बसला ना, पण थांबा, या निर्णयामागे एक मोठं आणि महत्त्वाचं कारण आहे, जे प्रत्येक भाविकाने जाणून घेतलं पाहिजे. मंदिरात होणारी अलोट गर्दी आणि VIP दर्शनाच्या नावाखाली चालणारी फसवणूक रोखण्यासाठी प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. याआधी मंदिरात अनेक एजंट आणि दलाल भाविकांना लवकर दर्शन घडवून देतो असं सांगून हजारो रुपये गंडवायचे. यामुळे सामान्य भाविकांची आर्थिक फसवणूक तर व्हायचीच, पण मंदिराच्या सुरक्षेच्या आणि व्यवस्थेचाही मोठा प्रश्न निर्माण व्हायचा. हाच काळा बाजार आणि एजंटगिरी समूळ नष्ट करण्यासाठी देवस्थानने अधिकृतपणे हा ₹2500 ब्रेक दर्शन पास आणला आहे. म्हणजेच जे पैसे आधी दलालांच्या खिशात जायचे ते आता थेट मंदिराच्या अधिकृत खात्यात जमा होतील, ज्याचा वापर मंदिराच्या विकासासाठी आणि भाविकांच्या सोयीसुविधांसाठी केला जाईल. आता तुम्ही ऑनलाईन पद्धतीने किंवा थेट अकाउंटवर जाऊन हा पास बुक करू शकतात, ज्यामुळे ज्यांना तातडीने दर्शन हवे आहे त्यांचा वेळ नक्कीच वाचेल. पण दुसरीकडे यामुळे सामान्य आणि गरीब भाविकांवर अन्याय होतोय का, आणि ₹2500 ही रक्कम एका दर्शनासाठी जास्तच आहे का, असे भाविकांचे म्हणणे आहे. तुम्हाला या ब्रेक दर्शन योजनेबद्दल काय वाटतं? हा निर्णय एजंटगिरी रोखण्यासाठी आहे की यामुळे देवाचे दर्शन फक्त श्रीमंतांसाठीच उपलब्ध होणार आहे? यावर तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशा व्हिडिओसाठी आपल्या बोलमेटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.